सह्याद्रीच्या कुशीत एक पराक्रमी, तेजस्वी, ओजस्वी, सुकुमार रत्न जन्मले. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. हर हर महादेव. या गर्जनेची झलक जरी ऐकली तरी लगेच ओळख पटते. अंगात संचार होतो तो सळसळत्या रक्ताचा. आणि डोळ्यासमोर उभे राहतात महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या भारताचे लाडके, प्रेरणास्त्रोत असलेले शिवभक्त, ज्यांचं तेज सूर्यदेवाप्रमाणे झळकतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या वचनाप्रमाणेच जिजाऊ मासाहेब व शौर्यवान वीरपुरुष शहाजी राजे यांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर अरुणोदय झाला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. हे वाक्य जरी ऐकलं वाचलं तरी रोमारोमात संचारून येतं. अंगावर शहारे उभे राहतात अन राजांची दिव्यमान, उमदी, हसरी तर कधी गंभीर मुद्रा. पण आनंदी मूर्ती डोळ्यासमोर उभी राहताच अंगी 10 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतं. राजे, त्यांच्याबद्दल काय बोलावं? त्यांच्या प्रतिभेचं वर्णन करावं तेवढं थोडंच वाटतं. ज्या अंकुराला बीजातूनच संस्कारांचं बाळकडू मिळालं होतं व या अंकुराने उच्च ध्येय, तल्लख बुद्धिमत्तेने व संस्काररूपी खाद्याने वटवृक्ष बनून संपूर्ण देशाला आपल्या शीतल छायेत निवासस्थाने प्राप्त करून दिली, अशा आमच्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. बालवयातच रायरेश्वराच्या दरबारात करंगळीला तलवार लावून आपल्या रक्ताने शिवशंभोनं अभिषिक्त केलं. का तर स्वराज्य स्थापना आणि स्वराज्य रक्षण हे ध्येय हाती घ्यायचं अशी इच्छा मनी बाळगून या शिवभक्ताने आशीर्वाद प्राप्त केला. आई तुळजाभवानी मातेच्या प्रेमाने, आशीर्वादाने त्यांची झोळी कायमच भरलेली असायची. आपली प्रतिज्ञा फळाला आणत छोटा शिवबा रयतेचे छत्रपती शिवाजी महाराज बनले. त्यांच्या छत्रछायेत सगळी प्रजा आनंदाने नांदू लागली, बहरू लागली. गो ब्राह्मण प्रतिपालक म्हटलं की या ठिकाणी मला तो खाटकाचा प्रसंग आठवतो. एक खाटीक गायीची हत्या करण्यासाठी तिला ओढून नेत होता, तेव्हा लहान असे शिवबा राजे यांनी त्याचे हातपाय कलम केले. अनेक चांगले वाईट बदल देशात होताना दिसतायत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक स्तरांवर होणारे किंचित बदलही देशाचं रूप पूर्णपणे बदलून टाकत आहे. राजकीय क्षेत्रात बघितलं तर नक्कीच लोकशाही वगैरे विचार करता समाजाची मानसिकता, प्रत्येकाचं स्वतंत्र विचार करणं, मतभेद, आपपर भाव अशा कारणांनी आपला देश बदलताना दिसतोय. महाराजांचा कल समाजकारणाकडे अधिक असून स्वराज्य रक्षणाचं धोरण होतं तसं आजकाल पाहायला मिळत नाही. नक्कीच काही राजकीय नेते आपल्या परीनं राजकारण, सत्ताकारण याहीपेक्षा जास्त महत्त्व समाजकारणाला देतात, पण तेही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच. अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याच्या विचाराने मन खिन्न होतं. पण अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान असणारे असे राजे आपल्या देशाला लाभले हे आपलं अहोभाग्यच म्हणायचं. चेतनात्मक मूर्ती, उत्कृष्ट राजकारणी असे प्रजेचे राजे. मुठभर मावळे, हाती थोडीफार शस्त्रे, पण गनिमी काव्याने निजाम, मुघल, इंग्रज, पोर्तुगीज यासारख्या शत्रूंना आपल्या स्वराज्यातून पिटाळून लावण्याच्या अनेक मोहिमी त्यांनी फते केल्या. रायगड, पुरंदर, पन्हाळा, सिंहगड, प्रतापगड असे अनेक गड त्यांनी हा म्हणता काबीज केले. त्यात त्यांचे जीवाभावाचे काही विश्वसनीय, कर्तबगार पुढारी होते, ज्यांनी आपल्या संसारावर तुलसीपत्र ठेवून महाराजांच्या स्वराज्याची ध्वजपताका आसमंतात फडकवण्याची धुरा हाती घेतली होती आणि ती योग्य पद्धतीने पार पाडली. मग त्यात गड आला पण सिंह गेला असं ज्यांना संबोधलं जातं ते तानाजी मालुसरे असतील किंवा पावनखिंड लीलया लढवणारे वीरपुरुष बाजीप्रभू देशपांडे. असे असंख्य या शिवभक्ताचे गण आपल्या जीवावर उदार होऊन स्वराज्याच्या स्थापनेत आपला मोलाचा हातभार लावत होते. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णोर विश्ववंदिता शाह सुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते.
आणि खरोखरच राजांची थोरवी, लौकिकता, वीरगाथा प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत होती. त्यांचा न्यायनिवाडा, प्रजेबद्दल असलेली आत्मीयता, माते समान, भगिनी समान स्त्रियांचे रक्षण, आपल्या बाणेदार वृत्तीने व प्रजाहित दक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राजे शोभले. त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रसंग जे घडले त्यातील आपल्याला मोजकेच ठाऊक असतील, कारण अजूनही आपल्यासमोर खरा इतिहास उघडकीस आलेलाच नाहीये. राजांच्या काळात स्त्रियांचा सन्मान कसा केला जायचा आणि ज्या स्त्रीवर त्या नराधमाची वक्रदृष्टी जायची त्याला काय त्याचं फळ भोगायला लागायचं याची कल्पना जरी केली तरी अभिमानाने ऊर भरून येतो. स्वतःच्या सख्या मेहुण्याला ज्यांनी शिक्षा केली असे राजे ते होते. पण हल्लीच्या काळात पाहायला गेलं तर चोर सोडून संन्याशाला फाशी होताना दिसते. विचार करायचा झालाच तर आता राजे इथे असते तर बिनबोभाट वाढत चाललेल्या विकृतीला थारा दिला नसता. ज्या मातीत आपण जन्माला आलो हीच ती महाराजांची भूमी. आपण भलेही राजांचा जय जयकार करत असू वा मोठाले मोठाले पुतळे उभारू, पण त्यांनी जी शिकवण दिली किंवा ते जसे वागले तसं मन आपलं आहे का याचा विचार आपण करत नाहीये, आणि तो विचार केला पाहिजे. शिवजयंती आपण मोठ्या दिमाखात साजरी करतो, पण त्या उत्सवात आपण महाराजांना हवं तसं तरी वागतो का? त्यातही वाद, भांडणं, तंटे, मोर्चे आणि भिन्न भिन्न प्रवृत्तींचं दर्शन घडतं. यथा राजा तथा प्रजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेला आपलंसं केलं आणि त्यांचा आदर्श प्रजेने घेतला. पण आजकाल आपण पाहतो अनेक राजांचे भक्त फक्त मोटरसायकल किंवा आपल्या कपड्यांवर वगैरे राजांचे छायाचित्र लावताना दिसतात, पण वर्तन शून्य. त्यामुळे महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या जगाचं एक नवीन अस्तित्व जे कदाचित पुढच्या काही काळात मारक असेल किंवा पूरक असेल. त्यात अजून एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे आपली तरुण पिढी. म्हणजे सगळीच युवा पिढी नव्हे, पण काही तरुण मंडळी व्यसनांच्या, विकृतीच्या, आपल्या जीवनाला योग्य दिशा न देता नको त्या जंजाळात अडकलेली पाहायला मिळतात. खरं सांगायचं तर म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते. पण राजांच्या काळात जशी मुलं स्वराज्य रक्षणाची धुरा सांभाळण्याकरता जे लढाईचे खेळ खेळायची ते निदान चांगल्यासाठी असायचे, पण आजकालची आमची युवा पिढी आपलं आयुष्य बर्बादीच्या दिशेला जातंय हे लक्षात न घेता अनेक व्हिडिओ गेम्स, समाज माध्यमे इत्यादींच्या जाळ्यात अडकलेली दिसतात. आणि त्यामुळे संपूर्ण देशाचं नुकसान होईल हा विचार देखील त्यांच्या मनाला शिवत नाही. राजांनी ज्या मातीचं सोनं केलं, ज्या महाराष्ट्राला व देशाला त्यांनी गतवैभव पुन्हा मिळवून दिलं, पण आज बदललाय काळ. ज्या किल्ल्यांसाठी महाराजांनी शर्थीची झुंज दिली, आपल्या अल्प मावळ्यांबरोबर ते दिवसरात्र करून आपल्या जीवाची देखील पर्वा न करता जे किल्ले जिंकले, त्या किल्ल्यांवर आज काय दिसतंय हे सांगताना सुद्धा लाज वाटते. या ठिकाणी मला आठवतं ते शिवम महादेवन याने म्हटलेलं "बघतोस काय मुजराकर" हे गीत. त्यातील शब्दांशब्द मनाला स्पर्श करून जातो. त्यातील ओळ मला मुद्दाम इथे नमूद करावीशी वाटते. तुझ्या गडाचे दगड कधी येऊ न तू वाच. आपल्या शौर्याने, धैर्याने, पराक्रमाने ज्या गडांच्यावर विजय पताका त्यांनी फडकवल्या, त्या गडाचे दगड प्रेयसी, प्रियकर आपली नावे लिहायला किंवा प्रेमाचं प्रतीक म्हणून वापरतात. जर आपल्याला इतिहास घडवता येत नसेल तर इतिहास असा पुसता कामा नये. काय वाटेल महाराजांना? यासाठी स्थापना केली का त्यांनी हिंदवी स्वराज्याची? त्याच गाण्यातील अजून एक ओळ, मनामध्ये नाही भाव तरी पूजतो रे तुलाच. अगदी खरं आहे ना हे? शिवजयंतीसारखे उत्सव मोठ्या उत्साहात आपण साजरे करतो, पण त्यात गाजावाजा मात्र आपल्या ताकदीचा. सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, पण त्यात पोवाडे किंवा महाराजांच्या शौर्य गाथेचा अवलेशही कुठे सापडणार नाही. उलट काही तरुण पिढी नशेमध्येच हा उत्सव साजरा करतात. आपण कुठेतरी चुकतोय याची जाणीव ठेवणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर निदान राजांना काय वाटेल याची भीती तरी मनी बाळगावी. कारण राजांना केवळ आपली स्तुती नको होती, तर त्यांचे आचार विचार आणि त्याचं पालन त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं.
त्यांच्या राज्यात न्यायनिवाडा कसा होता हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण हल्लीच एक व्हॉट्सॲपवर मी त्यांच्याविषयी दिलेली माहिती वाचली. मल्लाबाईच्या मुलाच्या दूध भातासाठी राज्य दिले. ती खूप मोठी माहिती आहे, पण त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांचे नियम. स्त्रीच्या अंगाला स्पर्शही करायचा नाही, पण राजांचे सख्खे मेहुणे यांनी स्त्रियांना त्या युद्धात डांबून ठेवले, शिवाय त्यांना बाहेर सोडताना त्यांच्यावर फटके मारले. हे राजांना कळताच त्यांनी त्याचे हातपाय कलम केले. हा खरा न्याय आणि हाच खरा न्यायाधीश. युवा पिढीने जर राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली भूमिका बजावली तर असे अत्याचार नक्कीच कमी व्हायला मदत होईल. शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात, हे आता उपयोग नाही. प्रत्येकाने आपल्या घरात शिवाजी महाराज तयार करणे गरजेचे आहे. शत्रूलाही ज्यांचा अभिमान वाटावा असे राजे. याचं उदाहरण म्हणजे जेव्हा औरंगजेबाच्या खाजगी सचिवाने महाराजांच्या मृत्यूची बातमी आनंदाने त्याच्या वैयक्तिक अभ्यासिकेत येऊन त्याला सांगितली, तेव्हा औरंगजेबाने आपल्या सचिवाला आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिलीच, शिवाय आपल्या हातातील कुराण बाजूला केले व तख्तावरून खाली उतरला. नमाज पडतात त्या स्थितीत बसून त्याने आभाळाकडे हात पसरून अल्लाकडे प्रार्थना केली, हे देवा, माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे. ते खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. आमच्या हिंदुस्थानातील महान व मानवतावादी व सर्व धर्म जातीतील स्त्रियांचा रक्षण करता छत्रपती शिवाजीचा मृत्यू झालेला आहे. कृपया त्याच्या आगमनासाठी तुझी सर्व दारे सतार उघडी ठेव. शत्रूंनी सुद्धा ज्यांच्या गुणांचे पोवाडे गायले असे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा आदर्श आपण ठेवून नवीन इतिहास पुन्हा एकदा रचूया. सत्याचा विजय होवो आणि आपली मातृभूमी पुनश्च निष्कलंकित शालू पांघरू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना व राजांच्या स्वप्नातील स्वराज्य लवकरच उदयास यावे अशी धडपड करूया. झाले बहु होतील बहु, परी या सम हाच, जाणता राजा.